श्री स्वामी समर्थ. सो तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझे JVR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. सो आज मी करणार आहे पेंटिंग. सो इथे मी महाकाली माताचं स्केच काढून घेतलेलं आहे. ओन्ली मी फेसचं स्केच काढलेलं आहे आणि मी फर्स्ट टाईम हे पेंट करणार आहे. सो चला आपण पेंटिंग करूयात आणि बघूयात की कसं तयार होतं आहे. सो इथे मी स्केच काढून घेतल्यानंतर इथे मी आता ॲक्रेलिक कलरचा वापर करणार आहे. सो इथे मी आधी घेतलेला आहे ॲक्रेलिक कलरमध्ये ब्लॅक 02 हा शेड घेतलेला आहे आणि आधी आपण आयब्रोज फिल करणार आहोत. सो इथे आधी मी आयब्रोज फिल करण्यासाठी घेतलेल्या आहेत. फर्स्ट टाईम मी कोणत्या तरी फेसचं पेंटिंग करते. मी फेसचं वगैरे पेंटिंग कधीच केलं नव्हतं. सो मी पहिल्यांदा इथे स्केच पेंटिंग करते आहे फेसचं आणि तेही इथे मी महाकाली मातेचं फेस घेतलेलं आहे पेंट करण्यासाठी. सो इथे आपले आयब्रोज फिल करून झालेले आहेत. आयब्रोज फिल करून झाल्यानंतर इथे मी डोळेसुद्धा फिल करून घेते आहे. सो मी तिन्ही डोळे फिल करून घेतलेले आहेत ब्लॅक कलरने. सो इथे ब्लॅक कलरचं झाल्यानंतर इथे मी व्हाईट कलर घेतलेला आहे ॲक्रेलिक पेंटिंगमध्ये. सो व्हाईट कलरने आपल्याला आपले जे डोळे आहेत तिथे आपल्याला नॉर्मल असा व्हाईट पेंट करायचा आहे रिअलिस्टिक दिसण्यासाठी. तुम्हाला आता डिफरन्स दिसेलच. तुम्ही बघू शकता आधी फक्त ब्लॅक होते आणि आता त्याच्यामध्ये मी थोडा व्हाईटचा टच दिला आहे. त्याच्यामुळे डोळे खूप रिअलिस्टिक दिसत आहेत. हे झाल्यानंतर आपला जो तिसरा डोळा आहे त्यालासुद्धा आपल्याला नॉर्मल असं व्हाईटने फिल करून घ्यायचं आहे. सो इथे डोळे खूप सुंदर दिसत आहेत. तर आता इथे मी आपले जे ब्लॅकच्या साईडला आपलं जे व्हाईट एरिया असतो तिथे मी व्हाईट कलरने आता पेंट करून घेते आहे. व्हाईटचा आपण त्याला थोडा टच दिल्याने डोळे खूप रिअलिस्टिक दिसत आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत. सो इथे तिन्ही डोळ्यांना मी व्हाईट कलरने पेंट करून घेतलेला आहे. सो व्हाईट कलर झाल्यानंतर आता इथे मी रेड कलर घेतलेला आहे. ॲक्रेलिक कलरमध्ये मी हा रेड कलर घेतलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण आधी आपली चंद्रकोर जी आहे ती आधी आपण इथे पेंट करून घेणार आहोत. सो इथे मी चंद्रकोर आणि तिथे जी टिकली आहे ती मी फिल करून घेतलेली आहे आणि मधला भाग मी तसाच ठेवलेला आहे कारण तिथे आपल्याला व्हाईट कलरने पेंट करायचं आहे. त्याच्यानंतर आपली चंद्रकोर झाल्यानंतर इथे मी लिप आपले फिल करून घेते आणि त्याच्यानंतर जीभ आहे तिलासुद्धा मी रेड कलरनेच पेंट करून घेतलेला आहे. तर इथे रेड कलरने पेंट करून झाल्यानंतर आता इथे मी व्हाईट कलर घेतलेला आहे आणि तो मी आपली जी टिकली होती त्याच्यामध्ये मी लावून घेतलेला आहे. त्याच्यानंतर आता इथे मी टिकलीच्या खालच्या साईडला सुद्धा व्हाईट मी कलर लावून घेतलेला आहे आणि आता इथे मी ब्लॅक कलरने फिनिशिंग देते आहे. सो इथे ब्लॅक कलरने मी प्रत्येक ह्याला फिनिशिंग देते. डोळे ते बघू शकता खूप सुंदर दिसत आहेत. मला जर खरंच काही आवडलं असेल तर मला डोळे प्रचंड आवडलेले आहेत. खरंच खूप सुंदर पेंट झालेले आहेत. डोळे एकदम रिअलिस्टिक दिसत आहेत आणि खूप सुंदर दिसत आहेत. आणि मी पहिल्यांदा मी पेंटिंग केलेली आहे फेसची आणि त्यातसुद्धा पहिल्याच टेकमध्ये डोळ्यांचं खूप सुंदर पेंट झालेलं आहे. सो मला खूप आवडलेलं आहे हे पेंट. सो इथे मी लिप आणि जिभेला सुद्धा ब्लॅक कलरने फिनिशिंग दिलेली आहे. सो आपण जी टिकलीच्या खाली जो मी व्हाईट कलर लावला होता तिथे सुद्धा मी आता पहिले ब्लॅकने फिनिशिंग देणार आहे आणि त्याच्यावरती मी व्हाईट लावणार आहे. सो इथे आता मी पापण्यासुद्धा काढून घेतलेल्या आहेत आणि पापण्या
काढल्यानंतर तर आणखीनच सुंदर दिसत आहेत डोले. तर इथे आता मी पूर्ण आपली ब्लॅक कलरने फिनिशिंग देऊन झालेली आहे. आणि मी तुम्हाला जसं म्हटलं होतं की मध्ये मी आधी ब्लॅक कलर लावलेला आहे टिकलीच्या खाली आणि त्याच्यावरती मी व्हाईटचं थोडं फिनिशिंग दिलेलं आहे. त्याच्यामुळे लूक खरंच खूप सुंदर दिसतो आहे. त्याच्यानंतर इथे मी नथ जी तयार केली होती सो त्याच्यामध्ये मी आधी रेड कलरचे डायमंड असल्याचं मी तिथे फील केलं आहे आणि त्याच्यानंतर खालीसुद्धा डार्क रेड कलरने त्याला मी फिनिशिंग देऊन टाकलेली आहे. सो इथे आपली सुंदर अशी महाकाली मातेची पेंटिंग तयार झालेली आहे. खूप सुंदर दिसते आहे पेंटिंग आणि खरंच खूप डोले तर खूप सुंदर झाले होते. सो तुम्हीसुद्धा ही पेंटिंग नक्की ट्राय करून बघा. मी फर्स्ट टाईम ट्राय केलेली आहे आणि खरंच खूप सुंदर आलेली आहे. सो तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटत नेक्स्ट व्हिडिओमध्ये.